आपल्या सर्वांना माहिती आहे की या जीवनात आपल्याला आपल्या नशिबापेक्षा जास्त काहीच मिळत नाही. परंतु बऱ्याच वेळा आपण ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आणि काही गोष्टीसाठी अति जास्त प्रमाणात प्रयत्न करू लागतो. आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळत नाही तेव्हा आपण निराश होतो. आपल्यापैकी बहुतेक लोक असे असतात जे नेहमी आपल्या नशिबांची तुलना त्यांच्यापेक्षा जीवनात जास्त मिळालेल्या व्यक्तींशी करू लागतात. आजच्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला नशिबाबद्दल काहीतरी चांगले शिकायला मिळेल. चला तर सुरू करूया. एकदा एक माणूस न सांगता त्याच्या कामावर गेला नाही. त्यामुळे त्याच्या मालकाने विचार केला की जर त्याचा पगार वाढवला तर तो सांगितल्याशिवाय रजा घेणार नाही आणि मनापासून काम करेल. त्यानंतर त्याला न सांगता त्याचा पगार वाढवला गेला. पुढच्या वेळी जेव्हा त्याला जास्त पगार मिळाला तेव्हा त्याने काही न बोलता गप्प बसून आपले काम सुरू ठेवले. काही महिन्यांनी त्यांनी पुन्हा न सांगता रजा घेतली. यावेळेला मालकाला खूप राग आला आणि पगार वाढून काय फायदा झाला असा विचार करू लागला. तो सुधारणार नाही आणि पुन्हा त्याचा पगार कमी करण्यात आला आणि नंतर तो कामावर आल्यावर त्याला तोच पगार देण्यात आला जो त्याला पूर्वी मिळत होता. यावेळीही तो व्यक्ती गप्प राहिला आणि काहीसुद्धा बोलला नाही. मालकाला खूप आश्चर्य वाटले. त्याने त्याला विचारले की तुझ्या अनुपस्थितीनंतर मी तुझा पगार वाढवला तेव्हा तू काहीच बोलला नाहीस आणि आज तू पुन्हा रजा घेतल्यावर मी तुझा पगार कमी केला तरीही तू शांत राहतोस, याचे कारण काय? तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले, मी आधी रजा घेण्याचे कारण की तेव्हा माझ्या घरी एका मुलीचा जन्म झाला होता. तेव्हा तुम्ही माझा पगार वाढवला तेव्हा मला समजले की त्या मुलीच्या उत्तम संगोपनासाठी देवाने तिचा वाटा पाठवला आहे. आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा रजा घेतली तेव्हा माझ्या आईचे निधन झाले. त्यानंतर तुम्ही माझा पगार कमी केला म्हणून आईने तिचा वाटा सोबत नेला असे मी गृहीत धरले. आता देवानेच मोजून ठेवलेल्या पैशाची काळजी मी का करावी? ही छोटी मोटिवेशनल स्टोरी आपल्याला शिकवते की आपल्या नशिबात जेवढे असते तेवढेच आपल्याला मिळते आणि देव आपल्याला आवश्यक तेवढंच देतो. म्हणून जर तुमच्याकडे कधीही पैशाची किंवा आनंदाची कमतरता असेल तर त्यासाठी तुमच्या नशिबाला किंवा देवाला दोष देऊ नका. कारण तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुमच्याकडे आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला जीवनात आवश्यकतेपेक्षा जास्त काही मिळाले असेल तर मग स्वतःला इतरांपेक्षा किंवा देवापेक्षा श्रेष्ठ समजू नका. कारण अनेकदा गरजेपेक्षा जास्त पैसा आणि आनंद मिळाल्याने माणसाचा अहंकार वाढतो. आपण नेहमी स्वतःवर, देवावर आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि इतरांकडे जे आहे ते आपण मिळवू शकत नाही असा विचार कधीही करू नका. मित्रांनो, नशीब चांगले असो किंवा वाईट असो ते एक ना एक दिवस नक्कीच बदलते. तुमच्या मनात कधीही लोभ ठेवू नका. लोभी माणसाने आयुष्यात कितीही यश मिळवले तरी तो कधीच समाधानी नसतो. मनात लोभ ठेवण्यापेक्षा कष्ट करणे त्यापेक्षा कधीही चांगले. आणि मेहनतीतूनच नशिबाला बदलता येतं. बरं, आपल्यापैकी अनेकांचा असा विश्वास आहे की आपल्या नशिबात जे लिहिले आहे ते आपल्याला मिळतेच. कोणी कितीही कष्ट केले तरी जर देवाने त्याच्या नशिबात काही चांगले लिहिले नसेल तर त्याला ते मिळणार नाही. अशा मानसिकतेतून बरेच लोक कष्ट करत नाही आणि नशिबात जे काही लिहिले आहे ते आपल्यासोबत होईलच असे त्यांना वाटते आणि त्याच भरोश्यावर बसून आपले जीवन जगतात. म्हणून फक्त नशिबाच्या भरोश्यावर न बसता मेहनत करा आणि तेच तुमचे आयुष्य बदलू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माहिती लेक या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.